सॅलरी की 30% 40% आहे, तर मला सांगा तुम्ही कुठल्या बेसिसवरती हा नंबर सांगताय? एखाद्या कॅन्डिडेटला काय वाटतं ना, जर मी जर समजा माझा 10 LPA आहे आणि मी जर 30 मागितलं तर ते मला देतील का? 30% मला हाईक मिळेल का? मग आपण 12 सांगू का? काय जण वाटतं मी 17 मागू. मग बिलॉन मी तुम्हाला सांगतो ना, 4-4, 5-5 वर्षाचे मुलं पण हे 25, 30-30, 35-35 लाख रुपयाचे पॅकेज घेऊन बसलेले आहेत. सगळ्यांच्या घरी पर्सनल प्रॉब्लेम आहे, सगळ्यांच्या घरी पर्सनल इश्यूज आहेत, सगळ्यांना पैसा पाहिजे, सगळ्यांचे इश्यू आहेत. तुम्ही जर तेच जर समजा बाजारात मांडले, त्याची सॅलरी बेसिक किती आहे, PF किती कटणार आहे किंवा काय होणार आहे, हे कुणीच विचारत नाही. मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारतो. 2 सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, एकाच कंपनीत इंटरव्ह्यूला जात आहे, दोघांचं पण सेम प्रोफाईल आहे, दोघं सेम इंटरव्ह्यू देत आहे, त्यांचा सेम फीडबॅक आहे, स्किल सेट पण सेम आहे, 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि दोघांचं करंट पॅकेज जे आहे ते 10 LPA आहे. एक जण मागतो एक्सपेक्टेड 13 LPA, त्याला 13 LPA भेटतं. दुसरा मागतो एक्सपेक्टेड 17 LPA, त्याला 16.5 LPA भेटतं. 4 लाखचा डिफरन्स राहतो आणि 4 लाख ते गमवतात. असंच एक धक्कादायक तुम्हाला सांगतो मी, सॅलरीमध्ये IT मध्ये असे खूप मुलं आहेत की जे लाखो रुपये गमवत आहेत. सॅलरी निगोशिएटचा गेम हा कोणाला समजलाच नाहीये. 30%, 40% आपण डायरेक्टली रॅन्डम नंबर मागतो, ते कुठल्या बेसिसवरती मागतो आणि हे आपल्याला याच्यात विचारता. सो आज मी तुम्हाला सॅलरी निगोशिएशन बरोबर तुम्हाला निगोशिएट कसं करायचं किंवा काय करायचं हे तुम्हाला सांगणार नाही, त्याचं इन्व्हेस्टिगेट करणार आहे. काय ॲक्च्युअलमध्ये इन्साइट्स आहेत की HR किती एक्सपेक्टेड असतात तुमच्याकडून काय आन्सर घेण्यासाठी आणि तुम्ही लाखो रुपये वाचू शकता तुमचे सॅलरी निगोशिएटमधून. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, खूप इन्साईट तुम्हाला भेटणार आहेत आणि चॅनलवरती नवीन असाल ना, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट क्वेश्चन असतो आपला की किंवा आपला इंटरव्ह्यूच्या स्टार्टिंगला जेव्हा आपल्याला HR कॉल करतात तेव्हा आपला फर्स्ट क्वेश्चन असतो, व्हॉट इज युअर एक्सपेक्टेड सॅलरी. करंट सॅलरी आपण सांगतो, जे पण असं 10 LPA एक्सपेक्टेड असते आपली, 18 LPA किंवा 15 LPA कुठल्या बेसिसवरती आपण करतो, मार्केट व्हॅल्यू चेक करतो का, आपली व्हॅल्यू चेक करतो का, फक्त एवढंच आपण डायरेक्टली चेक करतो. आता मला मी एक्झाम्पल देतो, कॅन्डिडेट 1 आणि कॅन्डिडेट 2. एखाद्या इंटरव्ह्यूसाठी किंवा एखाद्या कॅन्डिडेट हायरिंगसाठी HR कडे बजेट आहे 18 LPA. मला सांगा, बजेट सँक्शन झाल्याशिवाय HR हायरिंग करत नाही, त्यांच्याकडे बजेट एक सँक्शन असतं. तर 10 LPA वाल्या स्टुडंटने जर समजा सांगितलं की मला 13 LPA एक्सपेक्ट आहे, डोळे झाकून HR डायरेक्टली स्माइल करून आणि देणे, अरे आपलं बजेट आपण बजेट वाचवलं कंपनीचं. सेकंड कॅन्डिडेट तो काय म्हणेल, मला 16 to 18 असेल ना, तो म्हणेल मला 20 पाहिजे. तर 20 पाहिजे, तर मग त्या कुठल्या बेसिसवरती तुम्ही 20 मागताय, तर तुम्ही 20 हे मागितलं पाहिजे का, ते पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूच. बट जर समजा 16 to 18 असेल ना, तर 16, 16.5, 17 पर्यंत आपण क्लोज करतो आणि HR हॅपी आणि तो स्टुडंट पण हॅपी. बट आपण काय करतो ना, नंबर सांगतो. जर आता समजा 10 LPA टू 13 LPA केलं ना, तर 13 LPA लगेच काय म्हणतो, लिंक्डइनवरती जातो, पोस्ट टाकतो, जॉब स्विच 13 म्हणजे पॅकेज वगैरे कोण डिस्कस करत नाही, हॅपी सगळेजण त्याला कॉंग्रॅट्स वगैरे करतात किंवा काय. पण जो दुसरा आहे ना, तो डायरेक्टली नंबर नाही मागत, तो नंबर नाही सांगत की हां मला तुम्हाला 16.5 पाहिजे किंवा काय पाहिजे. तो डायरेक्टली म्हणतो, बेस्ड ऑन माय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, माय रिसर्च अँड सिमिलर जॉब रोल इन मार्केट, आय एम टार्गेटिंग 7 to 18 LPA. मग हे आणि HR म्हणता, इज इट निगोशिएबल, तर तो येस म्हणतो, कारण मग त्याला माहिती आहे की आपण टोटली आपण एक नंबर सांगितलं का, एक रेट सांगितली आणि टोटल डिपेंड अपॉन माय रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी प्रोजेक्ट्स आणि काय, आणि HR पण ते हॅपी राहतात. आणि तेच त्यांचा सगळा फीडबॅक घेतला जातो किंवा टेक्निकल राऊंड कसा आहे, त्यांनी व्यवस्थित कसं दिलं का, कम्युनिकेशन कसं आहे, कॉन्फिडन्स कसं आहे, त्याला हायरिंग मॅनेजरनी व्यवस्थित अप्रूव्ह केलं का, या सगळ्या गोष्टी केल्या ना, तुम्हाला 18 पण भेटू शकतं. एक रिअल टाइम सिनॅरिओ सांगतो. माझ्याकडे करिअर गायडन्ससाठी एक मुलगा होता, ऑटोमेशन टेस्टिंगचा कोर्स कुठून तरी केला होता आणि ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये इंटरव्ह्यू क्रॅक होत नव्हता आणि इंटरव्ह्यू क्रॅक झालं ना, तरी पण तो सॅलरीच्या रिलेटेड म्हणजे त्याला माहीत नव्हतं की मी एक्सपेक्टेड किती मागू आणि काय मागू, आणि मला रिस्पॉन्स येत नव्हता. तर त्यावेळेस मग मी त्याला विचारलं की यार तुझी एक्सपेक्टेड सॅलरी म्हणजे तुझं करंट सॅलरी किती आहे. तो 5 इयर्सचा एक्सपिरियन्स विथ 8 LPA त्याचं पॅकेज होतं, सर्व्हिस बेसमध्ये होता. तर मला त्यांनी सांगितलं की मग तू एक्सपेक्टेड किती सांगतोय, तर त्यांनी मला सांगितलं की एक्सपेक्टेड मी 11 LPA सांगतोय, 8.5 होता. तर मी 8.5 to 11, मग तू असं का मागतोय. तर त्यांनी सांगितलं की मी 30%. मतलब कुठल्या बेसिसवरती 30% तू मागतोय. तर मार्केटमध्ये सगळेजण बोलतात की 30%. म्हणलं असा काही रूल आहे का, तर नाही, असा काही रूल पण नाही. जर म्हणलं तुला याच्याने विचारलं की तू कुठल्या बेसिसवरती 30% मागतोय किंवा 40% मागतोय, तर तू काय सांगणार आहे, तर काही सांगता आलं नाही. तर मग मला सांगा, तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला सांगता येत नाहीत, तर तुम्ही 30% 40% कसं काय मागताय, मार्केट स्टँडर्ड वगैरे किंवा काय. तर त्याला सांगितलं, बेस्ड ऑन युअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, ह्या प्रोफाईलसाठी किती बजेट आहे माझा, तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि मी एक्सपेक्ट करतोय, माझा तुमचा 8.5 असेल तर मी एक्सपेक्ट करतोय 13 to 15 रेंज, डिपेंड अपॉन माय इंटरव्ह्यू, माझा परफॉर्मन्स, मला रोल्स अँड
रिस्पॉन्सिबिलिटीज हे सगळं झाल्यानंतर आपण ते बघूयात आणि इट वुड बी निगोशिएबल असं जर तुम्ही बोललात तर समोरच्याला पण वाटत की हा कॅन्डिडेट आहे. आणि त्यांनी 14.5ची ऑफर घेतली. 2 महिन्यानंतर मला माहिती झालं की मी 11-12 वरती बघत होतो, पण त्या पोझिशनला 5-6 इयरच्या एक्सपिरियन्सला ते लोक तेवढं पे करत होते. पण आपण फक्त कन्वे कसं करतो त्यावरती आहे. तर हे रिअल टाइम एक्झाम्पल आहे. आता आपण एचआरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघूयात. जेव्हा आपण हायरिंग होते तेव्हा एचआरला एक बजेट दिलं जातं. ह्या कॅन्डिडेटसाठी एवढं बजेट आहे, तुम्हाला हायरिंग करायचं आहे. आणि बजेट लाईन नंबरवरती नसतं. समजा 18 LPA एखादा नंबर दिला तर 18 LPA नसतो. ते बजेट असतं 16 to 20 LPA मध्ये ते आपल्याला कॅन्डिडेट काय करायचं बसवायचं आहे. आणि हे पण डिपेंड अपॉन कॅन्डिडेटचा एक्सपिरियन्स, कॅन्डिडेट किती लवकर जॉईन करतोय, कॅन्डिडेटची प्रोफाईल काय आहे, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि त्यानंतरच ते बजेट तुम्हाला सांगितलं जातं. त्यामुळेच एक्सपेक्टेड सॅलरी जे विचारताना हेच आहे की आपल्या ज्या नंबर आहे ना त्याच्यामध्ये बसतं का. समजा एखाद्या ह्याच्याकडे 16 to 18चं LPA चा हे आहे, बजेट आहे आणि एखाद्या कॅन्डिडेटने सांगितलं की नाही मला 18 LPA पाहिजे. तो म्हणेल का, तर समजा हायरिंग मॅनेजरचा किंवा टेक्निकल सगळं चांगलं आहे आणि त्यांनी सांगितलं की बाबा 16 LPA माझ्याकडे ऑफर आहे, माझ्याकडे ऑलरेडी एक ऑफर आहे आणि तुम्ही मला जर 18 LPA दिले तर मी तुम्हाला तुमची ऑफर ॲक्सेप्ट करू शकतो. तर त्याच वेळेस त्याचा नोटीस पिरियड चेक केला जातो, तर किती लवकर जॉईन करेल ते केला जातो, त्याचे रोल्स कुठले म्हणजे जर आपण त्याला ऑफर दिली तर तो त्यावरती काउंटर ऑफर करेल का हे पण केलं जातं आणि डिस्कस करून त्याला 17 LPA फायनल केलं जातं. अजून एक इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला सांगतो की समजा जर तुम्हाला 10 LPA पॅकेज आहे आणि याच्यानी जर तुम्हाला विचारलं की 30% 40% तुम्ही जर सांगितलं एक्सपेक्टेड सॅलरी की 30% 40% आहे, तर मला सांगा तुम्ही कुठल्या बेसिसवरती हा नंबर सांगताय. जर तुम्हाला याच्यानी सांगितलं तर तुम्ही हा नंबर कुठून आणला. ओके, हा नंबर तुम्ही 30%चा 40%चा हा नंबर कुठून आणलाय तुम्ही काय सांगणार मला कमेंटमध्ये पण तुम्ही सांगतो का 30% 40% हा तुम्ही नंबर हा कुठून आणलेला आहे मला सांगा. इन्स्टेड ऑफ दिस जर तुम्ही समजा ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे एक्सपेक्टेड सॅलरी मागताय ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर आणि तुमचं करंट पॅकेज आहे 10 LPA, तर तुम्ही असं नाही बोलू शकत का बेस्ड ऑन माय एक्सपिरियन्स ओनरशिप इन ऑटोमेशन API टेस्टिंग CI/CD एक्सपोजर अँड करंट मार्केट सिच्युएशन फॉर माय सिमिलर रोल आय एम compensation for similar roles I am looking for some things in the range between 16 to 18 LPA. Of course I did also like to understand my complete structure responsibilities before finalizing. तर हे समोरच्याला पण वाटतं की नाही बरोबर आहे किंवा ह्या टोटल सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय. त्यांनी एक रेंज ठेवली आहे 16 to 18 आणि डिपेंड अपॉन सगळ्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आणि इंटरव्ह्यू प्रोसेस. तर तेव्हा HR विचार करता, तेव्हा ते फीडबॅक घेता, तेव्हा ते डायरेक्टली टेक्निकल राऊंड आहे त्याचा फीडबॅक घेता, हायरिंग मॅनेजर त्याचा फीडबॅक घेता, टोटल HR स्वतः पण त्याला काही गोष्टी कम्युनिकेशनच्या रिलेटेड विचारता. हे सगळं झाल्यानंतर मग सांगता की आपलं बजेट 16 to 18 आहे, 18 पर्यंत आपण देऊ शकतो टॉपमध्ये. जर तो कॅन्डिडेट निगोशिएट करू शकत म्हणजे 18च्या खाली येतच नाही तर त्याला 18चं पण पॅकेज भेटतं. एखाद्या कॅन्डिडेटला काय वाटतं ना, जर मी जर समजा माझा 10 LPA आहे आणि मी जर 13 मागितलं तर ते मला देतील का, 30% मला हाईक मिळेल का, मग आपण 12 सांगू का, काही जण वाटतं मी 17 मागू मग मला 70 जमल का. हे कुठल्या बेसिसवरती मागताय किंवा काय करताय. तर तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आणि प्रॉपर हे तुम्हाला जर तुम्ही फॉलो केलं ना तुम्ही लाखो रुपये तुमचे वाचू शकता. एकच करायचं, ज्या पोझिशनला तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स किती आहे 5 तुमचं जर इयर ऑफ एक्सपिरियन्स असेल ना तर हे काय कुठलं लिहिलेलं नाही किंवा काय नाही, तर तुमचा 10 LPAच्या वरती सॅलरी पाहिजे. ओके, जर तुमचा 10 इयर्स असेल तर तुमची 20 LPAच्या वरती तुमची सॅलरी पाहिजेच. ओके, डबल पाहिजेच. ॲज पर हा कुठला रोल नाहीये, परत सांगतो हा कुठला रोल नाही, पण तुम्ही ॲज पर मार्केट स्टँडर्ड तुम्ही बिलो तुमच्याकडे तुमचं पॅकेज आहे हे तुम्ही असं कन्सिडर करू शकता. आता त्यामध्ये जर तुम्हाला एखादी 6-7 इयरचा हे आहे, तुम्हाला 20 LPA पर्यंत पॅकेज मागायचं आहे बिलॉन, मी तुम्हाला सांगतो ना 4-4 5-5 वर्षाचे मुलं पण हे 25, 30, 35 लाख रुपयाचे पॅकेज घेऊन बसलेले आहेत. पण ते तेवढं कन्वे करता, तेवढं ते दाखवता, तेवढं ते शो करता, तेवढं ते कंपनीचा रिसर्च करता, त्या पोझिशनला पेमेंट किती आहे, त्या पोझिशनसाठी त्यांच्याकडे बजेट किती आहे हे सगळं ॲनालिसिस करता, कंपनीचं ॲनालिसिस करता, त्या पोझिशनचं ॲनालिसिस करता, HRला व्यवस्थित विचारता की ह्या पोझिशनसाठी बजेट किती आहे. आणि काही जण असे पण असतात की त्यांचं 10-10 वर्ष एकाच प्रोफाईलवरती काम करतात, त्यांचं 10-15 LPAचं पॅकेज असतं आणि ते मागताना फक्त काय करतात 30% मागतात. नाही, तुम्ही तेवढे जर स्केलेबल असाल, तुमच्याकडे स्किल असेल ना तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलच्या रिलेटेड मार्केटच्या रिसर्चनुसार तुम्ही तुमचं पॅकेज मागू शकता. तुम्ही 100% पण तुम्ही हॅक मागू शकता, पण तेवढं तुम्ही देऊ शकता का, तेवढं तुम्ही इनपुट देऊ शकता का, तेवढा कन्वे तुम्हाला करता येतं का, तेवढं तुम्हाला निगोशिएट स्किल तुमच्याकडे आहेत का. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. तर हे 7 मिस्टेक आहेत हे आपण आता डिस्कस करूयात की कोणत्या 7 मिस्टेक आहेत जे हर एक IT एम्प्लॉय करतोच.
फर्स्ट मिस्टेक आहे निगोशिएटिंग फ्रॉम करंट सॅलरी इन्स्टेड ऑफ मार्केट व्हॅल्यू. तुम्ही तुमच्या पोझिशनची मार्केट व्हॅल्यू कधी चेक केली का? कधी पण सांगा तुम्ही, आपण फक्त एवढंच करतो, अरे या पोझिशनसाठी त्यांनी 15 LP सांगितले, मग आपण 15 सांगू, आपण 14 सांगू, म्हणजे आपल्याला ते घेतील. असं नसतं. तुम्ही मार्केटची व्हॅल्यू तुम्ही काढायला पाहिजे आणि तुमची व्हॅल्यू पण तुम्ही काढली पाहिजे, त्या पोझिशनची पण व्हॅल्यू काढली पाहिजे. सेकंड मिस्टेक आहे कोटिंग अ रँडम पर्सेंटेज लाईक 30%. मला सांगा ना, 30% 40% हे कुणी पण करतं आता, कुणी पण, म्हणजे ज्याला पण वाटतं ना अरे मला 30% हाईक पाहिजे, अरे पण कुठल्या बेसिसवरती? तर ही एक सेकंड मिस्टेक आहे. ही मिस्टेक तुम्हाला करायची नाहीये. थर्ड आहे नॉट रिसर्चिंग सॅलरी बँड. तुम्ही रिसर्चच करत नाहीत त्या सॅलरी बँड वगैरे कसा असतो. आता समजा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, इन्फोसिस, TCS वगैरे, यांचे बँड ठरलेले आहेत. या सॅलरी बँडमध्ये, ह्या सॅलरी बँडमध्ये तुम्हाला बसवता. तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स एवढा, तुमची सॅलरी एवढी, त्याच बँडमध्ये ते काय करता, बसवता. फोर्थ मिस्टेक आहे टॉकिंग अबाउट EMI, लोन्स अँड फॅमिली एक्सपेन्सेस. मला सांगा, तुम्ही किती बी बोला, याच्याला सांगा माझ्याकडे फॅमिली घरचं प्रॉब्लेम आहे किंवा काय आहे, अजिबात नाही. त्यांच्याकडे जेवढं बजेट आहे, तुम्ही जर स्ट्रॉंग असाल, तुम्ही काय असाल ना, पर्सनल प्रॉब्लेम्स आपण सांगून आपण स्वतः आपली मिस्टेक करतोय. त्यांना घेणं देणं नाही आहे पर्सनल प्रॉब्लेमचे. फक्त पैसा मागायचा नाही आपल्याला, तो आपल्याला कन्वे पण करायचा आणि प्रूव्ह पण करायचं की आपल्याला एवढं पॅकेज आपल्याला आम्हाला सफिशियंट आहे. फिफ्थ मिस्टेक आहे ॲक्सेप्टिंग दी फर्स्ट ऑफर लेटर इमिजिएटली. तुम्ही काही लोक आहात की कोणती पण ऑफर ॲक्सेप्ट करता, आपण किती पण दिली तरी. समजा 10 LP आहे, 12ची दिली तरी पण ॲक्सेप्ट करता, आणि त्यावरती काउंटर मारण्यासाठी मग आपल्याला प्रॉब्लेम येतो. मग काउंटर का मारणार आहेत, काय रिझन आहे, ती ऑफर का घेतली, मग आमच्याकडे का तुम्ही काउंटर नाही मारणार, तर असे प्रॉब्लेम्स पण येतात. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार, तर हे कोणतीही ऑफर ॲक्सेप्ट करायची नाही. प्रॉपर सगळं रिसर्च करूनच ऑफर ॲक्सेप्ट केली पाहिजे. ऑफर आली म्हणजे सगळं फायनल, सगळं झालं नाही असं नाही आहे. सिक्स्थ मिस्टेक आहे तुमचं की तुम्ही प्रोफेशनली निगोशिएट करत नाही, इमोशनली निगोशिएट करायचा प्रयत्न करता. अरे सध्या इमोशनल कोणीच नाही आहे. आपण इमोशनल आहोत, आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात, पण समोरचा प्रॅक्टिकल आहे, प्रोफेशनल आहे. प्रोफेशनली तुम्हाला निगोशिएट करायचं आहे. प्रोफेशनली निगोशिएट तुम्ही कसं करताय, काय करताय, यावरती खूप जास्त मॅटर आहे. पर्सनली कोणाचं ज्ञान देणं नाही. सगळ्यांच्या घरी पर्सनल प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांच्या घरी पर्सनल इश्यूज आहेत, सगळ्यांना पैसा पाहिजे, सगळ्यांचे इश्यू आहेत. तुम्ही तेच समजा बाजारात मांडले तर ते चेष्टा करतील त्या गोष्टीची. अरे ह्याला काय कळत आहे का, ह्या पर्सनल गोष्टी इथे डिस्कस करतोय. बी प्रोफेशनल. सेवन्थ आणि इम्पॉर्टंट मिस्टेक, नेवर आस्किंग एनी क्वेश्चन अबाउट युअर सॅलरी ऑर LPA. किती तुम्ही LPA हा आकडा दिसतो, पण ॲक्च्युअल इन हँड किती येणार आहे, त्याचं कॉम्पिटिशन कसं झालेलं आहे, त्याची सॅलरी बेसिक किती आहे, PF किती कटणार आहे किंवा काय येणार आहे, हे कुणीच विचारत नाही. फिक्स सॅलरी आहे का, त्यामध्ये काही व्हेरिएबल पे आहे का, काही सेल्स ॲड करणार आहेत का, ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खूप लोक हे मिस करताय आणि 1 मंथ नंतर त्यांना समजतं की आपली LPA हे नंबर मोठा आहे, पण ॲक्च्युअल सॅलरी खूप कमी आहे. तुम्ही माझं सजेशन जर मागितलं आणि जर तुम्हाला याच्याने क्वेश्चन विचारला एक्सपेक्टेड सॅलरी किती किंवा काय, तर तुम्ही एक प्रोफेशनल असं आन्सर करू शकता. आय लाईक टू फर्स्ट अंडरस्टँड माय रोल्स अँड टोटल कॉम्पेन्सेशन पॅकेज बेस्ड ऑन माय एक्सपिरियन्स अँड करंट मार्केट कॉम्पेन्सेशन फॉर सिमिलर पोझिशन. आय एम लुकिंग फॉर अ रेंज of 16 to 18 LPA. However, I am open to discussing the company opportunity. म्हणजे काय की त्यांना पण हे व्यवस्थित वाटतं की यार नाही, म्हणजे हे कसं ना, एक तर प्रोफेशनल वाटतं, फ्लेक्झिबल वाटतं, बेस्ड ऑन व्हॅल्यू वाटतं आणि बेस्ड ऑन रिसर्च पण वाटतं. तर ह्या गोष्टी ना तुम्ही जर केल्या ना, तर तुम्हाला 101% सांगतो, तुम्हाला कुठलाच याच्यावर डायरेक्टली रिजेक्ट नाही करणार आणि नाही बोलणार नाही. ॲट द एंड हेच सांगा मी तुम्हाला, सॅलरी निगोशिएशन हे एक स्किल आहे, ते तुमच्यात आलं पाहिजे. आणि हे एक छोटं स्किल तुमच्याकडे जर नसेल ना, तर तुम्ही लाखो रुपये तुमचे हे करू शकता. कारण तुम्हाला माहीतच नाही तुमची व्हॅल्यू काय, तुमचं मार्केट बजेट काय, तुमचं काय येतं. तर ही आपल्याला मार्केट व्हॅल्यू काढता आली, त्या पोझिशनची मार्केट व्हॅल्यू तुमची, म्हणजे कोणाची, तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स, तुम्ही ज्या प्रोफाईलमध्ये काम करताय त्या प्रोफाईलच्या एक्सपिरियन्सवर किती तुम्हाला पॅकेज भेटतं आहे, हे जी व्हॅल्यू काढायचं आहे. आपली व्हॅल्यू तर खूप आहे, त्याचं मी तुम्हाला हे नाही करत आहे. आपली व्हॅल्यू तुम्ही असं नाही म्हणत की तुमची व्हॅल्यू, पण तुमच्या त्या पोझिशन ज्या गोष्टीवर तुम्ही काम करताय ना, त्याची पोझिशनची त्याची व्हॅल्यू मार्केटमध्ये किती आहे, आणि त्यानुसार आपल्याला निगोशिएशन करायचं आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत निगोशिएशनच्या. डायरेक्टली नंबर न सांगता तुम्ही थोडंसं कन्वे करा, बोला, नंबरची रेंज सांगत जा, आणि डिपेंड अपॉन तुमचे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची प्रोफाईल काय आहे, त्यानुसार तुम्ही नक्की पॅकेज मागा. तुम्हाला 101% तुम्ही जेवढं पण एक्सपेक्ट केलं ना, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पॅकेज मिळेल. तर हे आहेत सगळे आजचे इनसाईट्स, जे आपण खूप चुका करतो, मिस्टेक करतो, आणि आपले पैसे मार्केटमधून आपल्याला लॉस करतो खूप जास्त. ओके, सो येस, व्हिडिओ आवडला असेल, व्हॅल्यू वाटला असेल तर लाईक करा, हाईप करा, अँड तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की बघा. कमेंटमध्ये जे पण तुमचे डाऊट्स असतील ते नक्की सांगा. त्यावरती आपण कुठला व्हिडिओ पाहिजे असेल ते पण मला नक्की सांगा, आपण त्यावरती पण व्हिडिओ बनवू. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.